नमस्कार शेतकरी मित्रांनो, सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे रासायनिक खताबद्दल शेतकऱ्यामध्ये असलेल्या मोठ्या गैरसमजाबद्दल. मित्रांनो, पीक कोणतंही असो, ज्वारी, बाजरी, कपाशी, सोयाबीन, ऊस, हळद, टोमॅटो किंवा बागायती पिके, रासायनिक खतांचा वापर हा लागवडीचा महत्त्वाचा भाग झाला आहे. पण खतांच्या पोत्यावर लिहिलेली टक्केवारी म्हणजे काय? अनेक शेतकऱ्यांच्या मनात चुकीचे समज आहेत आणि हेच गैरसमज आज आपण दूर करणार आहोत. यात सर्वप्रथम आहे युरिया 46% नत्र म्हणजे काय? मित्रांनो, युरियाच्या पोत्यावर 46% नत्र म्हणजेच नायट्रोजन असे दिलेलं असतं. अनेकांचा असा गैरसमज असतो की 45 किलोच्या पोत्यात 46 किलो नत्र असतं का? पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. खरं तर 45 किलोच्या पोत्यात फक्त 20 किलो 700 ग्रॅम नत्र असतं. ही शेतकऱ्यांची फसवणूक नाही, कारण 46% म्हणजे 100 किलो युरियात 46% किलो नत्र, त्याच हिशोबाने 45 किलोमध्ये 20.7 किलो नत्र. दुसरं आहे सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे 16%. 16% म्हणजे किती? SSPच्या 50 किलोच्या पोत्यावर 16% P असे लिहिलेलं असतं. अनेकांना वाटतं की त्यात 16 किलो स्फुरद असेल, पण नाही, त्यात फक्त 8 किलो स्फुरद असतो. कारण SSPमध्ये जलद विरघळणारा स्फुरद, हळूहळू विरघळणारा स्फुरद दोन्ही असतो. त्यात सल्फर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ही अन्नद्रव्ये सुद्धा असतात. तिसरं आहे पोटॅश 60% म्हणजे किती पालाश? पोटॅशच्या 50 किलोच्या पोत्यावर 60% के असं लिहिलेलं असतं, म्हणजेच त्यात 30 किलो पालाश असतो. 60% म्हणजे 100 किलोमध्ये 60 किलो, म्हणून 50 किलोमध्ये त्याचं निम्म म्हणजे अर्ध हे 30 किलो. चौथा आहे 10-26-26 खतात किती अन्नद्रव्य असतात? मित्रांनो, 10-26-26 या मिश्र खताच्या 50 किलोच्या पोत्यात असतं 5 किलो नत्र, 13 किलो स्फुरद आणि 13 किलो पालाश. कारण खताच्या बॅगावर दिलेली टक्केवारी ही 50 किलो बॅगासाठी निम्मीच असते. म्हणून मित्रांनो, खताच्या पोत्यावर दिलेली टक्केवारी ही 50 किलो बॅगामध्ये निम्म्या किलोमध्ये उपलब्ध अन्नद्रव्य असतात. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. खतांच्या टक्केवारीचा योग्य अर्थ समजून घेतला तर अचूक प्रमाणात खतांचा वापर करता येतो, पीक उत्पादन वाढवता येतं आणि खर्चही कमी करता येतो. मित्रांनो, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.